दर्शनं घेतली? कोणती दर्शनं बघितली मोक्षासाठी? चार्वाक, जैन आणि बौद्ध. ती सगळी नास्तिक दर्शनं होती. आता आपण आस्तिक दर्शनांकडे वळणार आहोत. अं आता त्याच्यापैकी आपण आज न्यायदर्शनाला सुरुवात करणार आहोत. की आता न्यायदर्शनामध्ये मोक्षाला त्यांनी काय म्हटलेलं आहे? आपण सुरुवातीला बघितलं, मोक्षासाठी वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या दर्शनांमध्ये वापरले गेलेले. तर मला सांगा, न्यायदर्शनामध्ये कोणतं काय वापरले त्यांनी शब्द? अपवर्ग. हा, न्यायदर्शनामध्ये अपवर्ग हा मोक्षासाठी शब्द वापरलाय. त्यामुळे न्यायदर्शनाप्रमाणे अपवर्ग संकल्पना काय आहे ही आपण बघणार आहोत. हं? अं, न्यायदर्शन कोणी म्हणजे त्याचे प्रणेते कोण होते न्यायदर्शनाचे? गौतम ऋषी. गौतम ऋषी. बरोबर. मग आता महर्षी गौतम प्रणीत, आता त्यांच्या प्रत्येक दर्शनामध्ये काय म्हटलेलं की दुःखाची निवृत्ती म्हणजे अपवर्ग, हो की नाही? तर त्यांनी सुद्धा तेच मांडले. पण दुःख किंवा त्याच्याबद्दलच्या काही संकल्पना ज्या असतात त्या त्यांच्या प्रत्येक दर्शनामध्ये थोड्याफार फरकाने वेगळ्या सांगितलेल्या आहेत. हे आपण बघतो. महर्षी गौतम प्रणीत न्यायदर्शन हे त्यांच्या प्रमाणांविषयीच्या चिंतनासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे न्यायदर्शन म्हटलं की प्रमाण हे मुख्यत्वे करून आपल्याला लक्षात येतं. ते त्यांची एक स्पेशालिटी आहे. त्याचबरोबर या दर्शनाचा मोक्षाविषयी विशिष्ट असा दृष्टिकोन आहे. महर्षी गौतमांनी आपल्या न्यायसूत्रामध्ये सांगितले आहे की तद तद म्हणजे काय? की दुःख. हा, तद दुःख अत्यंत विमोक्षो अपवर्ग, विमोक्षोपवर्ग. हा म्हणजे दुःखाचा कायमस्वरूपी नाश झाला तर त्याला त्यांनी अपवर्ग म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये कायमस्वरूपी याला खूप महत्व आहे. कायमस्वरूपी नाश झाला तर त्याला त्यांनी अपवर्ग असं म्हटलंय. एका दुःखाचा नाश होऊनही पुन्हा त्याच्यासारख्या दुःखाचा उद्भव न होणे हा अत्यंत विमोक्ष या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे इथे त्यांनी अत्यंत विमोक्ष असं म्हटलेलं आहे. मोक्ष, विशेष मोक्ष, विशेष. मोक्षाला सुद्धा त्यांनी अशी उपमा लावली. तर विशेष म्हणजे काय? तर अत्यंतिक नाश व्हायचा, दुःखाचा पूर्णपणे नाश झाला पाहिजे. आणि आता समजा एक दुःख आहे तर त्याच्यासारखं दुःख पुन्हा उद्भवता कामा नये. म्हणजे एकदा दुःखाचा नाश झाला की ते परत उद्भवता कामा नये. आता न्यायदर्शनामध्ये त्यांनी आत्मा हे एक द्रव्य मानलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्यामध्ये काय काय असतं? तर बुद्धी, सुख, दुःख, सुख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार हे त्यांनी विशेष गुण असं म्हटलेलं आहे. तर हे गुण आहेत, तर हे आत्म्याच्या ठायी असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु या गुणांचे आत्म्यामध्ये वास्तव्य केवळ सांसारिक दशेमध्येच असते. आत्म्याच्या अपवर्ग प्राप्तीनंतर हे गुण आत्म्यामध्ये राहत नाहीत आणि आत्मा निर्गुण बनतो. म्हणजे आत्मा कसा आहे? आत्म्याला त्यांनी द्रव्य मानलंय आणि त्या द्रव्याच्या ठिकाणी हे विशेष गुण असतात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे विशेष गुण मात्र अपवर्गाच्या प्राप्तीनंतर राहत नाही. आत्मा हा निर्गुण बनतो. सामान्यपणे आपण दुःख किंवा आनंद हे शब्द विरुद्धार्थी मानतो. आता यांनी दुःख कशाला म्हटलंय किंवा काय, आपण त्याची संकल्पना आता आपण समजून घेणार आहोत. सामान्यपणे दुःख आणि आनंद हे विरुद्धार्थी शब्द वापरतो. परंतु न्यायदर्शनाप्रमाणे दोन्हींचे वेगळे अस्तित्व आहे. अपवर्गाच्या स्थितीमध्ये सर्व दुःखांचा नाश होतो, परंतु त्याचा अर्थ असा नाही की परम आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे आता आपण जर म्हटलं मला मोक्ष मिळाला म्हणजे काय, माझ्या सगळ्या दुःखाचा नाश झाला, म्हणजे मला जी काय मोक्षाची स्थिती मिळालेली की ती माझी अत्यंत परम आनंदाची स्थिती आहे. तर असं काही नाहीये. का? तर ते आपण बघूया. जर अपवर्गाच्या अवस्थेमध्ये आनंदाचे अस्तित्व मानले तर आत्म्याची बंधनापासून मुक्तीच होणारच नाही. कारण एकदा आनंद, आपण आत्म्याला काय म्हणलंय? निर्गुण म्हटलेलं आहे, हो की नाही? त्यांनी असं काय म्हटलंय? त्यांनी काय म्हटलंय की आत्म्याला अपवर्ग झाल्यानंतर त्याला कुठलाही गुण नसतो, तो निर्गुण आहे. आणि जर तुम्हाला दुःखाची मुक्ती झाली आणि तुम्हाला परम आनंद झाला तर मग काय होणार आहे?
तर आनंदाची प्राप्ती झाली की पुन्हा तो प्राप्त करण्यासाठी आत्म्यामध्ये इच्छा व प्रयत्न या गुणांचा समावेश होईल. म्हणजे त्यांनी वरती जे गुण सांगितलेले आहेत, इच्छा आणि प्रयत्न, हे गुण त्याच्यामध्ये येतील की मला ही स्थिती पुन्हा लाभली पाहिजे यासाठी. आणि मग पुन्हा आत्मा हा बंधन युक्त होईल. कारण न्यायदर्शनामध्ये अपवर्ग स्थितीमध्ये आत्म्यामध्ये कोणत्याही गुणांचा समावेश नसतो असं मानलेलं आहे. त्यामुळे मोक्षाची स्थिती फक्त दुःखाचा कायमस्वरूपी नाश आहे, आनंदाची प्राप्ती नाही. न्याय दर्शनाच्या या दृष्टिकोनामुळे बऱ्याच दार्शनिकांनी याच्यावर टीका केली आहे. आता हे इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का, की अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग प्राप्तीमध्ये आत्म्याला गुण नसतात आणि आत्म्याला त्यांनी एक द्रव्य मानलेलं आहे आणि त्या द्रव्याचे काही गुण त्यांनी सांगितलेले आहेत. आणि जर आपण असं म्हटलं की अपवर्गामध्ये जर दुःखाचा नाश होतो आणि आपण परम आनंदाची प्राप्ती होते असं जर म्हटलं, तर आनंद जर प्राप्त झाला तर पुन्हा तो आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला इच्छा आणि प्रयत्न हे गुण तुमच्या ठायी येतील. आणि मग पुन्हा आता गुण आले म्हणजे ती अपवर्गाची स्थिती झाली का? तर नाही, कारण आत्मा ह्या अपवर्गाच्या स्थितीत निर्गुण असतो. हा. आणि म्हणून मग त्यांनी म्हटलेलं काय आहे की जर हे त्यांचं असं मत असल्यामुळे म्हणजे फक्त दुःखाचा कायमस्वरूपी नाश एवढंच, मग काय आनंदाची प्राप्ती नाही. मग इतर दार्शनिक जे आहेत तर ते काय म्हणतात, कारण पूर्वीच्या काळी कशा टीका केल्या जायच्या ना, म्हणजे काही वेळेला असं नव्हतं की एक दर्शन संपल्यावर दुसरं दर्शन सुरू झालं. असं नव्हतं ना. दर्शन म्हणजे विचार आहेत, मग ते एका वेळेला सायमल्टेनियसली चालू असतात किंवा आधीचे जे विचार आहेत त्याच्यावरती दुसरे दर्शन टीका करत असतात. अशा वाद वितंड ह्या गोष्टी होत असतात. तर त्यावेळेला त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर अशी मोक्षाची अवस्था असेल की दुःखाचा नाश फक्त, तर त्याची जी स्थिती आहे ती कशी आहे, तर मोक्षावस्थेत एखाद्या चेतनाहीन दगडाप्रमाणे आत्म्याची अशी गुणरहित स्थिती राहणार असेल, तर असा मोक्ष प्राप्त करण्यासाठी कोणता जीव प्रवृत्त होईल? म्हणजे त्याच्यात कुठला आनंदच नाहीये. तर मग अशी स्थिती का बरं प्राप्त करून घ्यायची आपण? हो की नाही? म्हणजे असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला समजलंय? हो मॅडम. हा. आता ह्या अपवर्गाचे किंवा हा मोक्ष न्यायदर्शनाने जो काही सांगितला आहे, तर त्याचे उपाय काय आहेत, तर ते आपण बघणार आहोत हं. आता या अपवर्गाचे उपाय म्हणजे काय, की त्याचे मार्ग. उपाय म्हणजेच काय, तर मार्ग. तर ते मार्ग काय आहेत, तर ते ऍक्च्युअली विचार केला तर याचे दोन मार्ग आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण आपण ते कसं आणि काय आपण पुढे एक एक बघत जाणार आहोत. न्यायदर्शनामध्ये मिथ्या ज्ञान हे मुख्यतः बंधनाला कारणीभूत आहे. म्हणजे बंधन का होतं, तर मिथ्या ज्ञानामुळे. मिथ्या ज्ञानामुळे दोषांची निर्मिती होते. आता हे एक एक ज्या गोष्टी आहेत ना, ह्या पुढे येणार आहेत. आपण थोडं वाचूया आणि नंतर मग पुढे ते समजून घेऊया. पण ही जी लिंक आहे ना, तर ही लिंक तुम्ही लक्षात ठेवायची की मिथ्या ज्ञानामुळे काय होतं, तर दोषांची निर्मिती होते. दोषांमुळे काय होतं, तर प्रवृत्ती उत्पन्न होते. प्रवृत्ती काय आहे, प्रवृत्ती उत्पन्न झाली तर काय होतं, की ते जीवाला जन्म घेण्यास कारणीभूत ठरतं. आणि मग जन्म घेतला तर काय होणार आहे, दुःख उत्पन्न होतं. म्हणजे दुःखाची मालिका कशी आहे, तर ही अशी दिलेली की पहिलं पहिलं कारण काय आहे, मिथ्या ज्ञान. त्याच्यामुळे दोषांची निर्मिती, मग दोषांमुळे प्रवृत्ती, प्रवृत्ती जीवाच्या कारणीभूत ठरते जन्मासाठी आणि जन्मामुळे दुःख उत्पन्न होते. आणि जर आता आपण जर म्हंटल की ही जे पहिलं कारण आहे, आपण प्रत्येक वेळेला म्हणतो बघा, अविद्या सगळ्याला कारण आहे, तर अविद्येचाच नाश झाला तर मग पुढे काय प्रॉब्लेमच नाही आपल्याला. तसं आता इथे त्यांनी म्हटले पहिली कडी काय, मिथ्या ज्ञान. तर मिथ्या ज्ञानाचाच नाश झाला तर त्याच्यावरती ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत अवलंबून, तर त्या सर्व गोष्टींचा नाश होतो. आणि म्हणून मिथ्या ज्ञानाचा नाश हा प्रमेयांचे, प्रमेय म्हणजे काय, की यथार्थ ज्ञान, की जे म्हणजे तत्वांचा आपण ते जाणून घेऊ शकतो कुठल्याही
त्याला प्रमेय असं म्हटलेलं आहे. बरोबर. तर ह्या प्रमेयांचं वास्तविक आणि सत्य स्वरूप आपल्याला जाणलं की होतो. म्हणजे मिथ्या ज्ञानाचा नाश कसा होणार आहे, की प्रमेयांचं जे सत्य स्वरूप आहे ते तुम्ही जाणलं की तुम्हाला होणार आहे. म्हणून त्यांनी पहिलं काय सांगितलेलं आहे, तर पहिलं सांगितलेलं आहे प्रमेय भावना. आता याच्यामध्ये आता ह्या तुम्ही मागच्या याला प्रमाण शिकलात त्यावेळेला तुमचं हे झालेलं आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे या गोष्टी काही आपण डिस्क्राईब करण्याची गरज नाही आता. ह प्रमा म्हणजे काय, यथार्थ ज्ञान, की ज्या वस्तूचं ज्ञान होऊ शकतं त्याला प्रमेय असं म्हटलं जातं. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, आणि ज्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं त्या वस्तूला प्रमेय असं म्हटलं जातं. न्यायदर्शनाप्रमाणे प्रमेय किती आहेत? किती आहेत प्रमेय? प्रमेय किती आहेत? 4. 12. 12. प्रमेय 12 आहेत. तर ती कुठली आहे, तर आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ. अर्थ म्हणजे काय, की इंद्रियांनी ज्या वस्तूंचे ज्ञान होते ती बाह्य वस्तू. मग आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ, बुद्धी, मन, प्रवृत्ती, दोष, प्रेत्य भाव, फल, दुःख, अपवर्ग. आता ही जी 12 प्रमेय आहेत, तर ह्या प्रमेयांचं तुम्ही ध्यान केलं तर त्यांच्या तत्वांचं आपल्याला ज्ञान होतं. आणि त्याच्यावरती ध्यान केलं की तुम्हाला त्यांच्या तत्वांचं ज्ञान होतं. आता तत्वज्ञान, तत्वांचं ज्ञान होतं म्हणजे काय, तर आता आपण त्याला तत्वज्ञान म्हणतो ना, तत्वांचं ज्ञान होतं. मग हे 12 प्रमेयांचं तुम्ही ध्यान केलं तर ही जी काही 12 तत्व आहेत तर त्यांचं सत्य आणि संपूर्ण स्वरूप म्हणजे ते खरी काय आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे, तर हे आपल्याला जाणता येतं आणि त्यालाच त्यांनी तत्वज्ञान असं म्हटलेलं आहे. तर तत्वज्ञानाचा ते ते जर या प्रमेयांचं ज्ञान तुम्ही जाणून घेतलं तर मग काय होणार आहे, तर तुम्हाला मिथ्या ज्ञानाचा नाश होणार आहे. आपण म्हटलेलं आहे ना की मिथ्या ज्ञानाचा नाश झाला पाहिजे. मग तो कसा होणार आहे, तर तुम्ही या 12 प्रमेयांचं ध्यान केलं तर, त्यांचं वास्तविक स्वरूप तुम्ही जाणून घेतलं तर. मग आता पुढचं काय आहे, तर मिथ्या ज्ञानाचा नाश. मिथ्या ज्ञानाचा नाश, शरीर, इंद्रिय इत्यादी स्थूल गोष्टी ज्या वस्तुतः आत्म्यापेक्षा वेगळ्या आहेत त्यांना आत्मा समजणं, याला मिथ्या ज्ञान असं म्हणतात. आतापर्यंत आपण मिथ्या ज्ञान म्हणतोय, तर हे मिथ्या ज्ञान म्हणजे नक्की आहे तरी काय, तर ते असं आहे की शरीर, इंद्रिय इत्यादी जी काही स्थूल गोष्टी आहेत म्हणजे आत्म्यापेक्षा इतर ज्या काही वेगळ्या गोष्टी स्थूल स्वरूपामध्ये आहेत तर त्याला आत्मा समजणं, यालाच त्यांनी मिथ्या ज्ञान म्हटलं आहे. आता तुमच्या लक्षात येईल शब्द थोडेफार वेगळे असतात पण प्रत्येक दर्शनामध्ये थोड्याफार संकल्पना सगळ्या सारख्याच असतात. हो की नाही. अनात्म्याला आत्म समजणं हे तुम्हाला माहितीये, बरोबर. तेच आहे हे, की आत्म्यापेक्षा वेगळ्या ज्या काही स्थूल गोष्टी आहे, शरीर, इंद्रिय जे काही दिसतात आहे तो म्हणजे मी असं समजणं, आत्म समजणं, त्यालाच मिथ्या ज्ञान म्हटलंय. सामान्य व्यवहारातही आपण मी जाड आहे, मी उंच आहे अशा वाक्यांचा प्रयोग करतो त्यावेळेला आपण मी शब्दाने शरीराचेच ग्रहण करत असतो आणि यालाच मिथ्या ज्ञान असं म्हटलेलं आहे. कारण आत्मा हा शरीर आणि इंद्रियांपेक्षा वेगळा नाही. तत्वांच्या सत्य ज्ञानाने मिथ्या ज्ञानाचा नाश होतो. म्हणजे आपण शरीराला आणि इंद्रियांना आपण म्हणतो ना की वेगळा नाही, आपण असं म्हणतो का, शरीरालाच समजतो ना की मी जाड आहे, मी उंच आहे, तर त्याला मी आपण आपल्या शरीराकडे दाखवतो. तर तत्वांचा तुम्हाला ज्ञान झालं तर काय होतं, की मिथ्या ज्ञानाचा नाश होतो. त्यामुळे आत्मा आणि अनात्म अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पृथक म्हणजे वेगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्यामध्ये फरक आहे हे तुम्हाला जाणता येतं. आणि मग मग हे मिथ्या ज्ञान जे काही आहे तुम्ही ते जाणून घेतलं की मिथ्या ज्ञानात काय आहे, तर आत्मा आणि अनात्म एक आहे हे समजणं, दॅट इज मिथ्या ज्ञान. हा मग तुम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास केला, प्रमेयांचं ध्यान केलं की मग काय होतं, तुम्हाला कळतं की आत्मा आणि अनात्मा हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर. मग आता हे मिथ्या ज्ञान नष्ट झालं की मग पुढची कडी काय आहे, दोषांचा नाश होतो. इथपर्यंत लक्षात येत आहे हो मॅडम. का गोंधळ गोंधळ होतोय? आपण पहिलं काय बघितलं, प्रमेय भावना,
दुसरं काय बघितलं? प्रमेय भावना. प्रमेय म्हणजे काय? ज्या वस्तूंचं तुम्हाला ध्यान म्हणजे जाणून घेऊ शकता त्या गोष्टी, बरोबर, त्याचं ज्ञान होऊ शकतं त्या गोष्टी. आणि ती न्यायदर्शनाप्रमाणे 12 प्रमेय आहेत. हं. आणि मग काय ह्या प्रमेयांचं ध्यान केलं की तत्वांचं ज्ञान होतं. मग तत्वज्ञान, तत्वांचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. आणि तत्वज्ञान म्हणजे काय? की त्या तत्वांचं संपूर्ण स्वरूप तुम्ही जाणून घेता, त्याला तत्वज्ञान असं म्हटलंय. आणि जर ते तुम्ही स्वरूप जाणून घेतलं तर काय होतं? मिथ्या ज्ञानाचा नाश होतो. आता मिथ्या ज्ञान म्हणजे काय? की आत्मा आणि अनात्मा एक समजणं, हो की नाही? आणि मग त्याचा नाश झाला. तत्वांचं ज्ञान तुम्ही घेतलं की ह्या मिथ्या ज्ञान, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे तुम्हाला कळतं. मग हे कळल्यावरती काय होतं? मिथ्या ज्ञान नष्ट झालं. मग पुढचं काय आहे की दोष आहेत तर त्या दोषांचा नाश होतो. हं? मिथ्या ज्ञानामुळे जीवात्मास प्रिय वस्तूविषयी आकर्षण आणि अप्रिय विषयी वस्तूंविषयी द्वेषाची भावना वाटते. वस्तू आता राग आपण पतंजली योग सूत्रामधले राग आणि द्वेष हे माहित आहे, शिकलात ना तुम्ही? हो मग मॅम, ते सुखानुषी आज राग हेच आहे आणि इथे. मग हा. हेच आहे इथे. प्रिय वस्तूंविषयी आकर्षण आणि अप्रिय वस्तूंविषयी द्वेषाची भावना, नावड आपण त्याच्यामध्ये म्हणतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे तर हे द्वेषाची भावना वाटते. वस्तुतः आत्म्याची कोणतीही गोष्ट प्रिय किंवा अप्रिय नाही, परंतु आत्मा आणि शरीर यांच्या संयोगामुळे राग द्वेष उत्पन्न होतात व रागद्वेषांमुळे मोह, क्रोध, ईर्ष्या इत्यादी अन्य दोषही तयार होतात. आता मिथ्या ज्ञानाचा नाश झाला की काय आहे की आपोआप हे सगळे दोष आहेत ते नाहीसे होतात. हं. आता इथे हे दोष तुम्हाला कळले का? की प्रिय वस्तूंविषयी आकर्षण आणि अप्रिय वस्तूंविषयी द्वेषाची भावना असते. तर ह्या गोष्टींचा, ह्या ज्या गोष्टी आपल्या ठायी असतात, हो की नाही? आणि ह्या का बरं होतात? की आत्मा आणि शरीर आपण एक मानतो, यांच्या संयोगामुळे ह्या गोष्टी तयार होतात. हं. आणि मग जर तुमचा मिथ्या ज्ञानाचाच नाश झाला तर आपोआप हे जे काही दोष आहेत तर त्यांचा सुद्धा नाश होतो. हं. आपण पहिल्याला दुसरं गोष्ट संबंधित आहे. सॉरी, मला जरा खोकला झालाय. प्रवृत्ती नाश. राग द्वेष या दोषांमुळे मनुष्य क्रिया करण्यासाठी प्रवृत्त होतो. ह्या क्रिया दोन प्रकारच्या असतात. आता तुम्हाला एखादी गोष्टी हवी आहे, हा, म्हणजे आकर्षण आहे, मग ती तुम्हाला हवी हवीशी वाटते. मग ती हवी हवीशी वाटते, मग ती तुम्ही मिळवण्यासाठी काय करता? ट्राय करता. आता मला जर माझ्याकडे साधा मोबाईल आहे आणि मला स्मार्टफोन पाहिजे किंवा आता मला आयफोन पाहिजे, तर मग मी काय करणार? मला जास्तीचे पैसे लागणार. मग त्याच्यासाठी मी काय करणार की जास्त माझं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणार. कोणत्या कोणत्या सोर्सेसनी मी काय करू शकते त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार, हो की नाही? म्हणजे अशा प्रकारे आपण काय करतो की तुमची आवड आहे ती जपण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, हो की नाही? क्रिया करण्यासाठी प्रवृत्त करता. आता ह्या क्रिया कशा आहेत? तर ह्या दोन प्रकारच्या आहेत, पापयुक्त आणि पुण्ययुक्त. आता तुम्ही चांगल्या मार्गाने तुम्ही ती गोष्ट करू शकता किंवा वाईट मार्गाने. तुम्हाला लवकर पाहिजे असेल तर तुम्ही वाईट मार्गाने जाता. हं? पापयुक्त क्रिया, शास्त्रांमध्ये ज्या क्रिया निषिद्ध सांगितल्या आहेत त्या पापयुक्त क्रिया होत. मारणे, हिंसा, चोरी करणं किंवा वाणीने आपण म्हणतो असत्य भाषण किंवा मनाने एखाद्या विषयी वाईट विचार करणं, ह्या सर्व पापयुक्त क्रिया आहेत. आपण काया वाचा मने आपण योगामध्ये शिकलो आहोत, यमनियम ते इथे आलेले आहेत, बरोबर आहे की नाही? पुण्ययुक्त क्रिया, शास्त्रामध्ये ज्या क्रिया प्रशंसनीय सांगितलेल्या आहेत त्या पुण्ययुक्त क्रिया. त्या कोणत्या? तर शरीराने दान करणं, सेवा करणं, वाणीने सत्य बोलणं, मनाने म्हणजे मनाने करण्याच्या म्हणजे तुमच्या मनाच्या ज्या क्वालिटीज आहेत तर त्या, प्रामाणिकपणा इत्यादी सर्व पुण्ययुक्त क्रिया आहेत. म्हणजे काय? त्या गोष्टी तुम्हाला राग आणि द्वेष याच्यामुळे अ, कुठल्याही क्रिया करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त होता. आता ह्याच्यामध्ये चांगल्या क्रिया सुद्धा आपण बघितले, वाईट क्रियांचे पण बंधन होतात आणि चांगल्या क्रियांचे पण बंधन होतच असतं, हो की नाही? मग आपल्याला कोणीतरी चांगलं म्हटलं पाहिजे म्हटल्यावरती तुम्ही चांगली क्रिया करतात, पण ते कर्म तुमचं त्या विचारांनी होतं आणि मग ते कर्म आपण जर म्हणजे दुसऱ्या एखाद्या दर्शनाचा आपण आधार घेतला आणि हे समजून घेतलं तर आपण मग ते तुमचं कर्म ते बंधन ठरतं की नाही?
तुम्हाला ते फळ देतं. हो की नाही? म्हणजे ते बंधनच ठरतं तुमचं चांगलं कर्म सुद्धा. कारण तुम्ही मनामध्ये काहीतरी एक विचार घेऊन तुम्ही ते कार्य करत असता. बरोबर आहे की नाही? दोषांचा नाश झाला की या सर्व क्रिया करण्याची जीवाची प्रवृत्ती नष्ट होते. खरे पाहिले तर चांगल्या कामासाठी व्यक्तीची प्रवृत्ती होणे यात काय वाईट आहे? पण प्रश्न असा मनामध्ये येऊ शकतो, पण दोषांचा नाश म्हणजे काय, तर चांगल्या प्रवृत्तीचाही नाश होतो. परंतु चांगल्या प्रवृत्तीने केलेल्या क्रियांमुळे काय होतं? पुण्याचा संचय होतो व त्या पुण्याचा उपभोग घेण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. त्यामुळे पुण्य हे सुद्धा आपल्या जीवाच्या बंधनासाठी किंवा बांधण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. आणि म्हणून प्रवृत्तीचा नाश झाल्याने जन्माचा उद्भव होत नाही. म्हणजे ह्या सगळ्या प्रवृत्ती आहेत, तर त्या प्रवृत्तींचा तुम्ही जर पूर्णपणे नाश केला तर तुम्हाला जन्मच येणार नाही. म्हणजे ते मोक्षाला कारणीभूत असतं. आता इथपर्यंत आपल्याला समजलेलं आहे. इथपर्यंत समजलेलं आहे. प्रमेय भावना, तत्वज्ञान, मिथ्या ज्ञानाचा नाश, दोषांचा नाश आणि प्रवृत्ती नाश. बरोबर. आता इथे आपण समजलंय ना? पुढे जाऊया. हो समजले का मॅडम. नाही? का बोजड होतंय थोडं? मला सांगा, म्हणजे त्यानुसार आपण. ठीक आहे. जन्माचा अभाव. क्रियांमध्ये प्रवृत्ती नष्ट झाल्यामुळे पाप व पुण्य उत्पन्न होत नाही. आता क्रिया कुठल्या ह्यावरती ज्या दिलेल्या आहेत, पापयुक्त क्रिया आणि पुण्ययुक्त, तर ती प्रवृत्ती जर क्रिया करण्याची जर तुमची नष्ट झाली तर काय, पाप किंवा पुण्य काहीच उत्पन्न होणार नाहीये. मग जर तुमचं पाप किंवा पुण्य जर काहीच उत्पन्न झालं नाही तर जीवाला पुन्हा जन्म घ्यायला लागणार का? तर नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे की दुःखाची तुमची निवृत्ती होणार आहे. तर न्याय दर्शनाप्रमाणे दुःखाची अत्यंतिक म्हणजे पुन्हा कधीही उत्पन्न न होणारी अशी निवृत्ती म्हणजे अपवर्ग होय. हम्म. आता हे जे लिंक आहे ना, तुम्ही ऍरो करत करत तुम्ही लिहून काढलीत ना, आणि तर तुम्हाला ते पटकन तिथे तुम्हाला कळेल की आपण अशा प्रकारे लिहिलं तर आपल्याला ते समजायला सोपं जातं. आणि तिथे ते पॉइंट फक्त मुद्दे एक दोन तिथे लिहायचे की आपल्याला ते फ्लो चार्ट मध्ये ते कळतं लिहायला. अपवर्गाच्या प्राप्तीसाठी महर्षी गौतम यांनी आपली न्यायसूत्रातील प्रथम सूत्रामध्ये अजून एक उपाय सांगितला आहे की न्यायदर्शनामुळे ज्या 16 तत्वांचं, जी 16 मुख्य तत्व आहेत, तर त्यांचं वर्णन केलं आहे. तर ह्या 16 तत्वांचे यथार्थ ज्ञानही अपवर्गाच्या म्हणजे अपवर्ग तुम्हाला प्राप्त करून देणार. आता आपण दोन मार्ग बघितले होते, बरोबर. मी सुरुवातीला सांगितलेलं अपवर्ग दोन प्रकारे प्राप्त करून घेता येतं. पहिलं म्हणजे काय, तुम्हाला 12 प्रमेयांचं तुम्ही ज्ञान घ्यायचंय. 12 प्रमेय काय आहेत त्याचं सत्य जाणून घ्यायचंय, त्याच्यावरती ध्यान करायचंय. आणि आता दुसरं इथे काय आहे, तर ही जी काही 16 तत्व सांगितलेली आहेत, तर ह्या 16 तत्व आहेत, तर त्याच्यावरती तुम्ही 16 तत्वांचं ज्ञानही तुम्हाला घेतलं तर तुम्हाला अपवर्ग मिळू शकतो. हे दोन गोष्टी कळलेल्या आहेत. अपवर्ग कोणते उपाय किती मार्गाने तुम्हाला मिळू शकतात न्यायदर्शनाप्रमाणे? हो मॅम, 2 मार्गांनी. दोन मार्गाने. पहिला मार्ग काय आहे? 12 प्रमेयांचे ध्यान करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे 16 तत्वांचे ज्ञान घेणे. बरोबर. म्हणजे 12 प्रमेयांचं ज्ञान तुम्ही घ्यायचंय पहिल्या याच्यामध्ये, आणि दुसरं म्हणजे 16 प्रमेयांचं ज्ञान घ्यायचंय. म्हणजे दोन्ही ज्ञान तुम्हाला जर प्राप्त झाले, मग त्याच्या पुढे त्यांनी जी साखळी दिली आहे, तर ती प्रमेयांची साखळी ह्या 6 गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर आता आपण 16 तत्वांचं काय आहे ते आपण बघूया. आणि हे सुद्धा तुम्ही वाचताना, हे जरी शब्द नवीन असले ना, तरी सुद्धा तुम्ही एकदा वाचून काढलेत ना, 2-3 वेळा ही नोट वाचली ना, की तुम्हाला लक्षात येईल की फार काही वेगळं नाहीये. फक्त ती 12 प्रमेय काय आहेत, आणि नंतर इथे 16 तत्व ही त्यांनी काय सांगितलेत ती तेवढी तुम्हाला. आणि आधीच्या याच्यामध्ये सुद्धा ही तुम्ही ऐकलेली आहेतच. हो की नाही? ऐकली आहेत ना? माहिती आहेत ना? म्हणजे आठवत हो. नसली तरी. हो. ओके. आता आपण बघूया की
या 16 तत्वांचं यथार्थ ज्ञानही अपवर्ग प्रदान करतं. आता ही तत्व कोणती आहेत? तर प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंड, हेत्वाभास, छल, जाती, निग्रह, स्थान, हे 16 तत्व आहेत. याप्रमाणे या 16 तत्वांचे यथार्थ ज्ञानही अपवर्ग प्राप्तीसाठी सहाय्यभूत साधनभूत होऊ शकते. म्हणजे त्यांनी साधन मानलेलं आहे. वर वर्णिलेल्या या दोन मार्गांमध्ये कोणताही विरोधाभास नाहीये. मग आता तुम्ही म्हणायचं की ह्या दोन वेगळ्या आहेत का? असं तर नाही, कारण पहिला मोक्ष प्राप्तीचा उपाय हा प्रमेयांचं ज्ञान सांगितलेला आहे, व प्रमेय हे 16 तत्वांपैकी एक तत्वच आहे. बरोबर. इथे बघा, दुसरं जे आहे प्रमाण, 16 तत्वांमध्ये दुसरं प्रमेय आहे दिलेलं. प्रमाण, प्रमेय, संशय आलेलं आहे की नाही इथे प्रमेय? लक्षात येत आहे? हो 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 हो. म्हणजे ही 16 तत्व सांगितलेली आहे, तर ती तुम्ही व्यवस्थित जाणून घेतली, त्याचं ज्ञान घेतलं या यथार्थ, तर म्हणजेच काय की त्याच्यामध्ये प्रमेय ही आलेलीच आहे. म्हणजे पहिला जो मार्ग आपण बघितला तो ह्यातही आलेलाच आहे. हो की नाही? तर म्हणजे दोन, आता म्हणजे हे दोन वेगळे वगैरे आहेत की काय, असा जर मनात शंका निर्माण झाली तर त्यांनी त्याचं हे उत्तर दिलेलं आहे. फक्त या दोघींपैकी पहिला मार्ग अधिक सूक्ष्म रीतीने वर्णन त्यांनी केलेलं आहे. पहिला जो मार्ग आहे तो अधिक म्हणजे व्यवस्थित त्यांनी कारणांसकट आणि कशा मार्गाने जा वगैरे असं त्याचं वर्णन त्यांनी दिलेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलंय की, एक मिनिट. अद्वैत वेदांत दर्शनाने प्रभावित होऊन, आता आपण बघितलंय की पहिल्यांदा काय होत होतं की नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या दर्शनांचा एकमेकांवरती प्रभाव पडत होता, हो की नाही? तर मग त्यावरून म्हणजे त्या दर्शनांचा प्रभाव झाल्यामुळे तर न्याय दर्शनाचे एक आचार्य आहेत उद्योतकर, तर ह्यांनी काय म्हटलंय की दोन प्रकारचं निश्रेयस किंवा मोक्ष वर्णन केलेलं आहे. आणि त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, अपर निश्रेयस म्हणजे जीवनमुक्ती आपण ज्याला म्हणतो की जिवंतपणी तुम्हाला मोक्ष प्राप्त झालेला आहे, आणि परनिश्रेयस म्हणजे विदेह मुक्ती, असे त्यांनी निश्रेयसाचे दोन प्रकार त्यांनी सांगितलेले आहे. तर मला सांगा, हे तुम्हाला समजलेलं आहे का? का काय गोंधळ होतोय आहे? मला आता कोण कोण सांगेल, आपण थोडा एक रिकॅप करूया याच्यामध्ये. दुःखाची, मी स्क्रीनवर आणते, एक मिनिट. अपवर्गाची व्याख्या काय केलेली आहे? दुःखाचा कायमस्वरूपी नाश म्हणजे अपवर्गाची व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये. हा, मग ती त्यांनी संस्कृत मध्ये काय आहे, स्क्रीनवर आहे तुमच्या, वाचा बरं. ती तुम्हाला आली पाहिजे. अत्यंत तद तद विमोक्षोपवर्ग. तद तद पासून आहे. तद म्हणजे त्या दुःखाचा. हा. तद म्हणून ते कंसात दुःख लिहिलंय, त्याचा म्हणजे कशाचा? त्या दुःखाचा. बरोबर. तद. हा. कारण ते आधीच्याला अनुसरून आलेलं आहे ना, म्हणून त्यांनी तद शब्द वापरलाय की दुःखासंबंधी काही वर्णन केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी म्हटले की त्या दुःख म्हणजे त्याचा अत्यंत विमुक्ष म्हणजे अपवर्ग, मग त्याचा म्हणजे कशाचा? तर दुःखाचा. दुःखाचा. ओके. बरोबर. तद हा. अत्यंत विमोक्षोपवर्ग. विमोक्षोपवर्ग. तर ही व्याख्या तुम्हाला लिहायला पाहिजे, कारण का तुम्ही ठराविक जर तुम्ही लिहिणार असाल तर. मग हम्म. त्यांचा ग्रंथ कुठला आहे बरं? न्यायसूत्र. म्हणून ही ही जी व्याख्या आहे कशामध्ये दिली आहे? न्यायसूत्रामध्ये दिलेली. ह आलं लक्षात? मग त्याचा अर्थ काय हो सांगा हो. बरं, सांगा. अपवर्ग म्हणजे काय? अत्यंत विमोक्ष म्हणजे पूर्णपणे दुःखाचा नाश झाला आहे, आणि एका दुःखाचा नाश झाला तरी दुसरे दुःख उद्भवता कामा नये, बरोबर. अशी अपवर्गाची. हा, बरोबर. आणि त्यामध्ये त्यांनी आत्म्याचे 6 गुण सांगितले की इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख आणि ज्ञान.
हा आणि आत्म्याला त्यांनी द्रव्य मानलेलं आहे. अपवर्गाच्या प्राप्तीनंतर हे गुण जे वरील सांगितलेले आहेत ते राहत नाहीत असंही सांगितलं. आणि आत्मा कसा होतो? निर्गुण होतो. निर्गुण होत. बरोबर. म्हणजे आपल्याला हे इथपर्यंत समजलेलं आहे. म्हणजे आपण व्याख्या बघितलेली आहे. नंतर आत्म्याचं स्वरूप कसं आहे, म्हणजे दुसरा पॉइंट तुम्ही काय घेतला की त्या आत्म्याचं स्वरूप कसं आहे ते तुम्ही बघितलेलं आहे. बरोबर. आणि मग त्यांनी मोक्षाची स्थिती कशी, आता या दुसऱ्या पॉइंट मध्ये स्वरूपामध्ये बघा, हे इथे सगळं मोक्षाचं स्वरूप आहे. ते कसं आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही ते सांगू शकता की सुख म्हणजे दुःख आणि सुख आनंद आपण हे विरुद्धार्थी शब्द वापरतो की नाही. बरोबर आहे. हो मॅडम. हम्म. आणि मग जर मोक्ष हा दुःखाचा नाश म्हणणं असं असेल तर म्हणजे काय अंतिम स्थितीमध्ये तुम्हाला आनंदाची प्राप्ती होते असं आहे का? नाही. असं नाहीये, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा, मग असं त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला अंतिम स्थितीत जर आनंदाची प्राप्ती झाली तर काय होणार आहे, तर पुन्हा तो आत्मा हा बंधनाला दुःख कारणीभूत करणार आहे. हा, दुःख आहे. बरोबर. हो मॅडम. हा, मग काय होईल? म्हणून मग इतर दार्शनिकांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यावरती, मोक्षावस्थेमध्ये जर तुम्हाला, त्यांनी ती मोक्षाची अवस्था कशी वर्णन केली आहे इतर दार्शनिकांनी, चेतनाहीन दगड, चेतनाहीन दगड म्हणजे त्या दगडाप्रमाणे अशी गुणरहित स्थिती, जर स्थिती तुमची मोक्षाच्या स्थितीमध्ये होणार असेल तर असा मोक्ष का मिळवायचा? तुम्हाला आनंदाची प्राप्तीच नाहीये तर मग कोण कशाला मोक्ष मिळवायला जाईल? आपण मोक्षाची स्थिती म्हणजे परम आनंदाची स्थिती असं म्हणतो की नाही. दुःखाची निवृत्ती तर आहेच, पण परम आनंदाची स्थिती पण असते. बरोबर आहे. मग आपण इथे त्यांनी म्हटलं की आनंद होतो म्हणजे तुम्ही बंधनाला कारणीभूत ठरता. मग दुसरे दार्शनिक म्हणतात मग असा मोक्ष काय कामाचा? लक्षात येत आहे? हो हो मॅडम. हा, हो. मग म्हणून मग ते विशेषण लक्षात ठेवायचं. काय विशेषण इतर दार्शनिकांनी दिलेलं आहे? चेतनारहित दगडाप्रमाणे. दगडाप्रमाणे कशी स्थिती आत्म्याची असू शकते? हा. गुणरहित. गुणरहित. गुणरहित गुणरहित स्थिती असेल. कारण का, दगड आहे पण का त्याला दगड म्हटलंय, तर ते म्हणतात गुणच नाही त्याच्यामध्ये, निर्गुण आहे. बरोबर. मग अशी असेल, आनंद नाहीये, गुणरहित स्थिती आहे, तर मग का बरं मिळवायचं? हा, मग त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, मोक्षाचे उपाय सांगितले. मोक्षाचे उपाय. बरोबर. मग मोक्षाचे उपाय कोणते, किती सांगितलेले आहेत त्यांनी? 2 आहेत. 2 आहे. मग कोणते आहेत 12 बरं? प्रमेयांचे ज्ञान घेणे आणि 16 तत्वांचे ज्ञान घेणे हे 2 उपाय आहेत. बरोबर. अगदी बरोबर. मग त्याच्यानंतर आता 12 प्रमेयांचं ज्ञान जर घ्यायचं आहे तर मला सांगा की ती प्रमेय कोणती कोणती आहेत? इथे दिलेले आहेत. हा आत्मा, शरीर, शरीर इंद्रिय अर्थ अर्थ, बुद्धी मन एक सांगू, चार प्रवृत्ती. चारचे भाग करा. चार चारचे किंवा तीन तीन म्हणजे चार चारचे भाग केले तर 3 भागांमध्ये आपल्या ते लक्षात राहतं की आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ, बुद्धी, मन, प्रवृत्ती, दोष, प्रेत्यभाव, फल, दुःख, अपवर्ग. मग कदाचित याच्यातला पहिला पहिला शब्द घेऊन तुम्ही एखादे शब्द तयार करा कि मग तुमचा तो बरोबर लक्षात राहणार आहे. त्याच्यासाठी अर्थात ही नावं लक्षात पाहिजे की प्रेत्यभाव, फल वगैरे. मग पहिलं म्हणजे मग तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी 12 प्रमेय कोणती आहेत तर तशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा, मग ही 12 प्रमेय आहेत. आत्मा, शरीर, इंद्रिय, अर्थ, बुद्धी, मन, प्रवृत्ती, दोष, प्रेत्यभाव, फल, दुःख, अपवर्ग. आता ह्या तत्वांचं, या प्रमेयांचं ज्ञान घेतलं की काय होतं? तत्वांचं ज्ञान होतं. बरोबर. प्रमेयांवरती ध्यान केलं की काय होतं? तत्वांचं ज्ञान होतं. बरोबर. मग दुसरा पॉइंट याच्यामध्ये काय दिलाय त्यांनी? तत्वज्ञान. बरोबर. मग तत्वज्ञान काय? कारण हे सोपं आहे पण थोडं तत्वांचे सत्य
सत्यांचे सत्य जाणणे, स्वरूप सत्य जाणणे. स्वरूप तुम्ही जाणून घेतलं तर मग पुढे काय होणार आहे? खाली एरो करायचा तत्वज्ञान. तत्वज्ञानाने काय होतं? तर मिथ्या ज्ञान मिथ्या ज्ञानाचा ज्ञानाचा नाश नाश. होतो. हा, बरोबर. मग मिथ्या ज्ञानाचा नाश होतो. मग मिथ्या ज्ञानाचा नाश म्हणजे त्या काय? आता मिथ्या ज्ञान काय आहे? दोषांचा नाश होतो. ज्ञान मिथ्या काय ज्ञान आहे? म्हणजे शरीर आणि इंद्रिय मिथ्याज्ञान एक समजणे किंवा आत्मा आणि अनात्मा हा, याच्यामध्ये शरीर आणि फरक न करणे. शरीर आणि इंद्रियांना आत्मा समजणं. मिथ्या ज्ञान काय आहे? म्हणजे थोडक्यात आपण जर म्हटलं की शरीर आणि इंद्रियांना आत्मा समजणं, बरोबर. मग आणि म्हणजे काय की आत्मा आणि अनात्मा याच्यातला फरक तुम्ही जर मिथ्या ज्ञानाचा नाश झाला तर काय होतं? की तुम्ही आत्मा आणि अनात्मा काय आहे हे तुम्हाला कळू शकतं. ह आणि मग आता या मिथ्या ज्ञानाचा नाश झाला की मग पुढचं काय होतं? कशाचा नाश होतो? दोषांचा. खाली चौथा एरो, बरोबर, दोषांचा नाश होतो. हा, मग आता दोष काय आहेत? ते सुखानुषयी राग म्हणजे म्हणजे आवडत्या वस्तूबद्दल ते आकर्षण. तुम्ही इथे लिहू नका सुखानुषयी राग वगैरे. मी हे समजून घेण्यासाठी सांगितलंय. लक्षात घ्या. हो मिक्स मिक्स हो. करू नका ही गोष्ट अजिबात. हा, नाही, पण दोष ते काय आता की लक्षात राहिलं त्या पद्धतीने. हा मिथ्या ज्ञान, सॉरी, मिथ्या ज्ञानाने काय होतं? आत्मा शरीर संयोगातून तुमचे राग आणि द्वेष उत्पन्न होतात, बरोबर. आत्मा आणि शरीर याचा संयोग होतो आणि त्याच्यातून काय होतं? राग आणि द्वेष उत्पन्न होतात. त्यामुळे काय होतं? मोह, क्रोध, ईर्ष्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या नष्ट होतात. हा, मग ह्या दोषांचा नाश झाला की काय होतं पुढे? प्रवृत्तीचा नाश होतो. प्रवृत्तीचा नाश होतो, बरोबर. मग प्रवृत्तीचा नाश, मग त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार? दोषांमुळे आता प्रवृत्ती म्हणजे काय? मग दोष आहेत, राग आणि द्वेष, बरोबर. मग त्याच्यामुळे काय होतं की मनुष्य क्रिया करायला प्रवृत्त होतो. म्हणजे एखादी मोबाईल हवाय, मग कमवा पैसे, बरोबर. मग तुम्ही क्रिया करायला प्रवृत्त होता. मग त्या क्रिया कशा प्रकारच्या असतात? दोन प्रकारच्या. पापयुक्त आणि पापयुक्त पुण्ययुक्त आणि असतात. पुण्ययुक्त. हा, पापयुक्त आहेत तर त्या शास्त्रामध्ये निषिद्ध सांगितलेल्या आहेत आणि पुण्ययुक्त सांगितल्या त्या प्रशंसनीय सांगितल्या. पण मग तरी त्या प्रशंसनीय जरी क्रिया असल्या तरी तर मग तरी सुद्धा त्या काय असतात? तुम्हाला बंधनाला कारणीभूत असतात की नाही? पुढे जन्म घ्यायला तुम्हाला कारणीभूत ठरतात, हो की नाही? हो कारण हो. का? त्याच्यामुळे पुण्याचा संचय होतो तुमचा, बरोबर. मग ह्या दोषांचा नाश जर तुमचा झाला तर काय होतं? क्रिया करण्याची प्रवृत्तीच तुमची नष्ट होते, बरोबर. आणि मग पाप पुण्यासाठी तुमचा तुम्हाला जन्म घ्यायला लागेल का? तो जन्म घ्यायला लागणार नाही, हो की नाही? जन्माचा अभाव, हो की नाही? जन्मच नाही घेतला तर मग काय होणार? तुम्हाला निवृत्ती, दुःखाची निवृत्ती ना. जन्मच नाही मिळाला तर मग काय? दुःखाची निवृत्ती म्हणजेच अपवर्ग. कळलं? कळलं का? हो 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 मॅडम. मॅम. हा, आणि मग म्हणजे म्हणजे आतापर्यंत थोडं कन्फ्युजन होतं असं वाटत होतं, पण आता कन्फ्युजन राहिलंय का? नाही मॅडम. नाही ना. हा, आता दुसरा पॉइंट काय? 16 तत्वांचं ज्ञान, ध्यान करणं, बरोबर. 16 तत्व, त्याला काय म्हटलेलं आहे? प्रमेय. हा, सॉरी, 16 तत्व आहेत तर त्याच्यामध्ये दुसरं आपण प्रमेय आहे. आपण म्हटलंय की जर हे दोन वेगळे आहेत तर असं नाहीये. पण कारण का? की जे 16 तत्वांमध्येच प्रमेय आहे. फक्त जे पहिला त्यांनी जो मार्ग सांगितलाय तो त्यांनी विस्तृत करून सांगितलेला आहे आणि सूक्ष्मपणे विस्तृत करून सांगितलेला आहे. बाकी ही जरी तत्वांचा तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा तुम्हाला अपवर्ग मिळणार आहे, तुमचा दुःखाचा नाश होणार आहे. ह आणि मग पुढच्या काळामध्ये त्यांनी असं म्हटलंय की अद्वैत वेदांताच्या दर्शनाने प्रभावित होऊन आचार्य उद्योतकर यांनी दोन प्रकारचा मोक्ष सांगितलाय किंवा निश्रेयस सांगितलेलं आहे. अपरनिश्रेयस म्हणजे जीवनमुक्ती आणि परनिश्रेयस म्हणजे विदेह मुक्ती. तर आपण पुढे जाऊया का? आपल्याकडे फार बोजड झालंय का? नाही मॅम, ठीक आहे. हा, एक मिनिट. हा, मी हे बंद करते.
शिक्षकांचं स्क्रीन दिसते तुम्हाला? हो. हो मॅम. थोडं बारीक आहे. वैशेषिक दर्शनाप्रमाणे आपण निःश्रेयस जेवढं होईल तेवढं आपण आता करूया. आता न्याय आणि वैशेषिक याची जोडी आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून त्यांना काय म्हटलं हो. जातं, त्यांच्यामध्ये बरंच साम्य आहे. आता याच्यामध्ये खूप मिस्टेक्स असतील, हे नाही केलेले. तर न्याय आणि वैशेषिक यांच्यामध्ये बरीच काय आहे, त्यांच्या तत्वांमध्ये समानता आहे. पूर्णतः समान नाहीयेत, पण बरीच, जसं सांख्य आणि योग आहे तसंच न्याय आणि वैशेषिक आहे. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, समान तंत्र. काय म्हटलं जातं? समान तंत्र. कारण हे हे काही शब्द आहेत ना, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कधी कधी वायवाला वगैरे विचारतात. तुमची तोंडी परीक्षा असते ना, मौखिक असतं, त्यावेळेला तुम्हाला विचारू शकतात ही गोष्ट. त्याला समान तंत्र असं म्हटलंय. फार काही वेगळं नाहीये, कारण का त्यांचे जी तत्व आहेत तर काही ते सिद्धांत ते मान्य केलेले असतात दुसऱ्या दार्शनिकांनी, आणि म्हणून त्या दर्शनाला समान तंत्र असं म्हटलं जातं. आता मोक्षासाठी वैशेषिक दर्शनामध्ये निःश्रेयस असा शब्द आलेला आहे. आपण मगाशी अपवर्ग बघितला, पण नंतरच्या काळात तुम्ही बघितलं की त्यांनी निःश्रेयस शब्द सुद्धा वापरलाय. पण मोस्टली अपवर्ग सुरुवातीला न्यायांमध्ये अपवर्ग वापरला जातो. आणि इथे वैशेषिकामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? निःश्रेयस म्हणजेच कैवल्य, म्हणजेच मोक्ष. न्याय दर्शनाप्रमाणेच वैशेषिक दर्शनामध्येही दुःखापासून आत्यंतिक निवृत्ती म्हणजे मोक्ष असं मानलं आहे. परंतु मोक्ष प्राप्तीचा उपाय मात्र न्याय दर्शनापेक्षा वेगळा सांगण्यात आलेला आहे. तर ते महर्षी कणादांनी न्याय हे दर्शन याचे प्रवर्तक कोण आहे वैशेषिक दर्शनाचे? वैशेषिक दर्शनाचे कोण आहेत? कणाद, ऋषी कणाद. ऋषी कणाद. त्यांची काही स्टोरी माहितीये तुम्हाला? त्यांनी का बरं? हा, ते शेतातील अन्नधान्याच्या कणावर हे करत होते, त्याच्यामुळे त्यांचं नाव कणाद पण पडलं असं म्हणतात. बरोबर. आणि ते ज्या वेळेला म्हणजे त्यांची निर्वाणाची स्थिती आली, त्यावेळेला त्यांनी पिलव पिलव असं ते म्हणत होते. म्हणजे ते जे कण आहेत त्यांना वैशेषिक, आणि वैशेषिक का नाव दिलेलं आहे? याला वैशेषिक का नाव दिलेलं आहे या दर्शनाला? तुम्ही आता मागच्या नोट्स थोड्याशा बघा काढून, आणि म्हणजे आपल्याला कळेल. ओके. आता महर्षी कणादांनी वैशेषिक सूत्रांमध्ये असं सांगितलं. विशेष पदार्थ सांगितलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे याला वैशेषिक दर्शन असं म्हटलेलं आहे. बरोबर, अगदी बरोबर. धर्म विशेष प्रसूतात, हे तुम्हाला दिसतंय ना? दिसतंय ना स्क्रीनवर? हो हो मॅडम. हो, ओके. धर्म विशेष प्रसूतात द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवायानां पदार्थानां साधर्म वैधर्म्याभ्याम तत्वज्ञान निःश्रेयसम. हे निःश्रेयसाची त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे काय, याचा अर्थ त्यांनी काय सांगितलेला आहे की विशिष्ट धर्मापासून उत्पन्न झालेल्या द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव या पदार्थांमधील समानता व भिन्नता यांच्या तत्वज्ञानामुळे निःश्रेयसाची प्राप्ती होते. आता हेही आपल्याला, तुम्हाला जरी तो श्लोक लक्षात ठेवायला, ते सूत्र लक्षात ठेवता नाही आलं तरी खाली तुम्ही जे वाचता आहात ना अर्थ,
तोच त्यांनी तिथे दिलेला आहे, फक्त एका पुढे एक दिलेला आहे. बरोबर, त्यामुळे तुम्ही तसाही लक्षात ठेवू शकता, तो सूत्र आपोआप तुमचं पाठ होणार आहे. बरोबर. धर्म विशेष प्रसूतात पुढे काय? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, त्याच्यानंतर काय आहे? अभाव. मग हे पदार्थ आहेत. हा, मग त्याच्यामध्ये काय आहे? साधर्म्य म्हणजे समानता, वैधर्म्य म्हणजे भिन्नता. हो की नाही? तर तत्वज्ञान निश्रेयसम, ते याच्यामध्ये हे जे तत्वज्ञान आहे ते याच्यामुळे काय होतं की निश्रेयसाची प्राप्ती होते. हे कळलंय कशी प्राप्ती होते? हा मार्ग कळलेला आहे निश्रेयसाच्या प्राप्तीचा. हो मॅम. हो. हा. आता मोस्टली ना हे तुम्ही जर पेपर बघितले असतील तर न्याय वैशेषिक मोस्टली विचारत नाहीत, पण म्हणजे मी असं म्हणणं फार चुकीचं आहे, कारण का ते कदाचित शॉर्ट नोट पण विचारू शकतील, एकामध्ये दोन पण विचारू शकतील, नेमकं याच वर्षी विचारतील, सांगता येत नाही. पण शक्यतो पेपर बघितले तर नाही विचारलेला आहे, पण तरी आपण अभ्यास करायचा आहे त्याचा. महर्षी कणादांनी आपल्या वैशेषिक सूत्रांमध्ये निश्रेयस प्राप्तीचा अजून एक मार्ग सांगितलेला आहे. तो कुठला? तर वैशेषिक दर्शनाप्रमाणे जेव्हा कोणत्याही वस्तूचे आपल्याला ज्ञान होते तेव्हा ते ज्ञान आत्मा, इंद्रिय, मन आणि बाह्य वस्तू या चारही गोष्टींच्या संयोगाने होते. कुठल्या चार गोष्टी ज्ञान आपल्याला होतं? चार गोष्टींनी. आत्मा, इंद्रिय, मन आणि ती वस्तू. हा. या चार गोष्टींमुळे काय होतं? या चार गोष्टी एकत्र आल्या की आपल्याला ज्ञान होतं. म्हणजे एखादा जर आपल्याला बघायचं असेल तर तुमचा आत्मा पाहिजे, तुम्हाला बघायला डोळं, इंद्रिय पाहिजे आणि इथे मन पण पाहिजे आणि ती तिथे बाह्य वस्तू पण अस्तित्वात पाहिजे. म्हणजे मला जर इथे हा ग्लास बघायचा आहे तर ही बाह्य वस्तू झाली. बरोबर. आणि माझा आत्मा, इंद्रिय आणि मन, बरोबर, ह्या सगळ्यांचा संयोग, ह्या चारही गोष्टी एकत्रित आल्या की आपल्याला ज्ञान होत असतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हणलंय की बाह्य वस्तूमुळे सुख किंवा दुःख उत्पन्न होतं. म्हणजे आपण जी बाह्य वस्तू जी घेतलेली बघतो आहोत तर त्याच्यामुळे सुख दुःखाची निर्मिती कशामुळे होते? तर बाह्य वस्तूंमुळे उत्पन्न होते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आत्म्याला बाह्य वस्तूचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मन आणि इंद्रिय यांची सहाय्यता लागतं. आता आत्म्याला जर ज्ञान घ्यायचंय तर त्याला इंद्रिय पाहिजे, म्हणजे मला डोळे पाहिजेत ना, मला जर तो कसं दिसते ती गोष्ट मला बघायची असेल, मला एखादी गोष्ट ऐकायची आहे आणि त्याचं ज्ञान घ्यायचंय तर मला इंद्रिय पाहिजे आणि मला मन पाहिजे. म्हणजे आत्म्याला त्या बाह्य वस्तूचं ज्ञान घ्यायचंय तर या दोन गोष्टींची आवश्यकता असते. आता त्याला उदाहरण काय दिलंय? जर आपण एखादे पुस्तक वाचत असताना मनामध्ये दुसराच विचार चालू असेल तर ज्या विषयाची माहिती वाचत आहोत त्याचं ज्ञान होतं का आपल्याला? नाही होत. बरोबर आहे की नाही? आपण कधीतरी रस्त्याने चालत असतो आणि एखादी ओळखीची व्यक्ती समोरून जाते, आपलं लक्षच नसतं. 2 दिवसांनी ती म्हणते अगं मी तुला काल किती हाक मारली, तुझं काही लक्षच नव्हतं. तर म्हणतो हो का? म्हणजे डोळ्यांनी तुम्ही बघता त्या व्यक्तीला, पण तरी तुमच्या रजिस्टर होतं का की आपण त्या व्यक्तीला बघतोय? ते इंद्रिय पण आहे, बरोबर, ती बाह्य वस्तू पण आहे, पण तुमचं मन आहे का तिथे? तुम नसतं ना. आपण लहान मुलांना पण म्हणतो अरे लक्ष दे, नुसतं पुस्तक काय धरलंय, काय वाचतो त्याच्याकडे लक्ष दे. म्हणजे काय? या चार गोष्टी तिथे आहेत का? नाहीये. त्याच्यातल्या एका गोष्टीचा अभाव तिथे नक्की असतो. बरोबर आहे की नाही? हे समजलंय? हे समजलंय का? हो. हो. पुन्हा वाचते उदाहरण. जर आपण एखादे पुस्तक वाचत असताना मनामध्ये दुसराच विचार चालू असेल तर ज्या विषयाची माहिती वाचत असतो तर ते होणार नाही. या ठिकाणी आत्मा, इंद्रिय म्हणजे डोळे आणि बाह्य वस्तू आहेत, पण मनाचा संयोग त्या गोष्टींशी नसल्यामुळे त्या वस्तूचे ज्ञान होत नाही. त्याचप्रमाणे इंद्रियांच्या अनुपस्थितीतही त्या वस्तूंचे ज्ञान होणार नाही. कसं? आता इंद्रिय नसेल तर कसं ज्ञान नाही होणार? तर आपण ती आंधळ्याची गोष्ट आहे की जसे अंध व्यक्तीला रंगाचं ज्ञान होत नाही, अर्थात
कोणत्याही बाह्य वस्तूचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी या चारही गोष्टींचा संयोग असावा लागतो. जर मनाला योगाच्या साहाय्याने आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र केले तर इंद्रिय कार्य करणार नाहीत, कारण ती मनाच्या नियंत्रणाखाली असतात. हे लक्षात घ्या. जर बाह्य वस्तूवरून मन वळवून त्याला आत्म्याच्या ठिकाणी एकत्रित केले तर त्याच्या नियमित अभ्यासाने काही काळानंतर निश्रेयस प्राप्ती होईल. निश्रेयस प्राप्ती कशी होईल? तर याद्वारे आत्म्याचे ज्ञान इंद्रियाद्वारे होऊ शकत नाही व बाह्य वस्तूवरून मन काढून घेतले तर सुख दुःखाची प्रतीती येणार नाही. त्यामुळे हान म्हणजे त्याग आणि उपादान म्हणजे ग्रहण यांची बुद्धी थोडक्यामध्ये प्रत्याहार इथे होणार आहे तुमचा. म्हणजे हे जर तुम्ही अशा याच्याने समजून घेतलं ना की तुम्हाला हे समजणार आहे. त्यामुळे इथे आता हे शब्द त्यांचे हान किंवा हे आहेत तर ते तिथले तसेच वापरायचे. म्हणजे काय की तुमचं हान आणि उपादान म्हणजे ग्रहण करणं ही बुद्धी याची बुद्धी होणार नाही. त्यामुळे नवीन कर्माची उत्पत्ती होणार नाही आणि मन तुमच्या आत्मतत्वामध्ये स्थिर होईल आणि निश्रेयस प्राप्ती होईल. म्हणजे थोडक्यामध्ये काय, बाह्य वस्तूपासून तुम्ही तुमचं मन हटवायचंय आणि ते आत वळवायचंय. म्हणजे हे समजून घेण्यासाठी मी सांगते. म्हणजे तुमचं बाह्य वस्तू इंद्रिय तुमचं आत्म्याचं ज्ञान होईल आणि मग तुम्हाला निश्रेयसाची प्राप्ती होईल. हे जरा तुम्ही पुन्हा पुन्हा वाचलं ना तर तुम्हाला ते लक्षात येईल त्यांनी काय म्हटलंय ते. कळतंय का हे? का पुन्हा एकदा डिस्क्राईब करायला पाहिजे? कळते मॅम. पुन्हा करा मग. आपल्याला आता वेळ संपत आलाय, पण पुन्हा करू. बरं ठीक आहे, आपण वाचूया पुन्हा एकदा. हा पुढचा भाग वाचूया. हं? मॅडम हे त्यात इथून बाह्य कोणत्याही वस्तूवरून हा मन वळवून तिथून घ्या मॅडम. कोणत्याही बाह्य वस्तूचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी या चार गोष्टींचा संयोग असावा लागतो. कुठल्या चार गोष्टी? आत्मा, इंद्रिय, मन आणि बाह्य वस्तू. बरोबर? या चारही गोष्टी पाहिजे तर तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान ज्ञान तुम्हाला होत असतं. आणि मग काय होतं तर जर मनाला योगाच्या साह्याने आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र केलं, मन तुमचं कुठे करायचंय? आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र केलं. मग आत्म्याच्या ठिकाणी एकाग्र केलं तर काय होणार आहे मला सांगा? मन तुम्ही आत इंद्रिय वळवलंय. काम करणार नाही. तुमची इंद्रिय कार्य करणार आहेत का? नाही. नाही, नाही. कारण इंद्रियांचा प्रत्याहार झाला. हो की नाही? कारण मनाच्या कंट्रोलमध्ये तुमची इंद्रिय असतात की नाही? हो बाहेर बघायचंय. हो हो आधी तुमच्या मनात इच्छा होते, अरे आज ना मी पिक्चर बघूया. मग काय करता तुम्ही? मग तुमच्या इंद्रियांना अरे हो बघायला पाहिजे. हो की नाही? किंवा एखादा छान गोष्ट आहे ती तुम्हाला बघायची आहे, तर तुमचं आधी मनात इच्छा होते आणि मग ते इंद्रिय कार्य करायला लागतात तुमचे. हो की नाही? नाहीतर ती गोष्ट तुमच्या समोरून गेली तरी तुमचं मन त्याच्यात नसेल तर तुम्हाला काही वाटणार नाही. हो की नाही? म्हणजे एखादा काय म्हणूया की ब्रह्मचारी व्यक्ती आहे आणि एखादी सुंदर स्त्री गेली तरी त्याला काही फरक पडणार नाहीये, कारण त्याचं मन तिथे नाहीये. बरोबर? ब्रह्मचर्य आहे पण आपण जर इंद्रिय मन या गोष्टींचा विचार केला तर. बरोबर आहे की नाही? पण जर सामान्य माणूस असेल त्या ठिकाणी तर ती सुंदर स्त्री आहे हे त्याच्या मनात विचार येणार आहे आणि त्याची इंद्रिय कामाला लागणार आहेत. बरोबर आहे की नाही? पण आपण हो इथे काय करतो, योगाच्या साह्याने तुमचं मन आतमध्ये वळवलंय आणि मग त्या इंद्रिय, एवढं तर नक्की आहे की नाही? एवढं समजलंय आपल्याला? हो हो. आत्म्याच्या ठिकाणी जर एकत्र केलं तर त्याच्या नियमित अभ्यासामुळे काही काळावरून तुम्हाला निश्रेयस प्राप्ती होईल. कारण का बाह्य वस्तूवरून मन तुमचं कुठे होणार आहे? आत्म्याकडे जाणार आहे. हो की नाही? हा. आत्म्याचं ज्ञान इंद्रियांच्या द्वारे होऊ शकत नाही आणि म्हणून काय आहे, व बाह्य वस्तूवरून ते काढून घेतलं तर काय होणार आहे की त्या बाह्य वस्तूंमुळे जी काही सुख दुःखाची प्राप्ती होणार आहे ना, तर ती तुम्हाला प्रतीतीच होणार नाहीये की सुख दुःख. इथे पण त्यांनी म्हणजे सुख दुःखाच हे झालं पाहिजे की नाही, तुम्हाला नाश झाला पाहिजे म्हटलेलं ना. मग तुम्हाला इथे सुख दुःख काहीच तुम्हाला प्राप्त होणार नाहीये तुम्हाला. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलेलं आहे की हा न म्हणजे त्याग. आता ह्या गोष्टी थोड्या समजून घेण्यासारख्या आहेत की त्यांच्या संकल्पनेमधनं
की त्याग आणि ग्रहण यांची बुद्धी होणार नाही आणि त्यामुळे नवीन कर्म म्हणजे त्यांनी म्हटलं काय की मग त्याप्रमाणे तुम्ही नवीन कर्म तुम्ही काही करणार नाही आहात आणि त्याच्यामुळे काय होईल की कर्मच तुम्ही केली नाही. थोडस तुम्ही वैशेषिकांचा तुम्ही आता आपण अभ्यास केला तो तुमच्या लक्षात आला की तुम्ही जर कर्मांचीच उत्पत्ती नाही झाली तर मग काय होतं तुमचं मन आहे ते कुठे स्थिर राहतं म्हणजे इंद्रिय बाह्य वस्तूवरून मन इन्व्हर्ट झालंय बरोबर आत गेलंय आत्म्याच्या ठिकाणी आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला सुख दुःखच तुम्हाला प्रतीत होणार नाहीये त्याची तुम्हाला जाणीव होणार नाहीये मग तुम्ही त्याच्यात नुसार एखादी गोष्ट हवी आहे म्हणून तुम्ही कर्म कराल का कर्मच करणार नाही आहात तुमचं मन नेहमीच तुमचं आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहणार आहे आणि हे सारखं तुमचं मन आत्म्याच्या स्थितीमध्ये स्थिर राहतं म्हणजेच काय झालंय तुम्हाला निःश्रेयसाची प्राप्ती झालेली आहे कळलंय का हे हो कळलं मॅम. हे थोडस समजायला थोडेसे त्यांचे शब्द वेगळे आहेत म्हणून पण हे एवढंच आहे याच्यामध्ये फार काही नाहीये आणि याच्यामध्ये एक आत्म्याचं म्हणजे मोक्षाचं स्वरूप काय आहे तर ते एक मला वाटतं माझं ऍड करायचं राहिलंय की जीवात्मा असतो ना हा तर तो द्रव्याच्या स्थितीमध्ये राहतो आणि जेव्हा ते आता ते जरा समजावून सांगायला पाहिजे तुम्हाला तर आपण ते उद्या करूया कारण आता 8 वाजलेत आणि मग आपण उद्या सॉरी उद्या नाही पुढच्या लेक्चरला आणि मग पुढच्या लेक्चरला पुढचं आपण घेऊया हो हो चालेल. आता तुमचं लेक्चर नाहीये ना पुढे नाहीये नाही नाही. मीटिंग एंड करते मी मॅम तुम्ही त्या आधीच्या नोट्स पाठवल्या का मॅडम? नाही त्या नाही 3 नाही दर्शन. नाही पाठवले आता मी पुढच्या आठवड्यामध्ये पाठव ठीक आहे. सर तुम्हाला सेंड करते